आता जी तुम्ही प्रीमियममध्ये रील पाहिली ती Instagramला खूपच ट्रेंडिंगला चाललेली आहे. तुम्हाला जर अशिवाय तुमची रील स्वतःची क्रिएट करायची असेल तर हाऊ डू शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पटकन करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मी जर मराठी भाषेमधून आता तुम्हाला काय करायचं, हा रील क्रिएट करण्यासाठी सिम्पली कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट माहुडी दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा. बीट माहुडी इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रा कडूचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत, एकूण इथे 5 बीट आहेत. तर सिम्पली जिथून ह्या बीट चेंज देईल तिथून हा व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते, तुम्ही बघू शकाल की. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करतो. त्याच्यानंतर पुढची बीट आपली इथे चेंज होते, स्प्लिट करूया. अशा प्रकारे इथून 5 भाग झाल्यानंतर सिम्पली हा जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथून तुमचा इथून फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हाच फोटो इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे आणि 2 बोटांनी इथून सेट करायचा आहे. सेम दुसऱ्या बीटला पैसे यायचे, त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेस ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून दुसरा इथून फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे, 2 बोटांनी इथून सेट करायचा आहे. अशा प्रकारे पुढचे ज्या 3 बीट असतील इथून तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं खाली तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून तुम्हाला पहिलं PNG ॲड करायचं. हे PNG ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून पुन्हा हेच PNG ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल. ब्लॅक बॉर्डर दिली ती सुद्धा. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा हा फोटो इथे यायचा आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG ॲड करायचं आहे. ह्याची सुद्धा लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून दुसरं PNG ॲड करायचं आहे. तर इथून PNG ॲड केल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करा, ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन आहे संपूर्ण मायनस करून घ्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे आउटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. आउटच्या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल रिपेलचं आहे, तो सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याचा हा पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचे तो एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा तो एक स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून सर्व इफेक्ट दिल्यानंतर फोटोला सिम्पली पहिल्यांदा जो इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून इथे सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली ब्लॅक फ्लॅश 2चा आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. हा इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा इथेच यायचं व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे, तो सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोमध्ये द्यायचा आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला जेवढा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर दुसरा हा फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला ते तेच आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्हणजे सेकचा जाऊन सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ना सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती ते क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो जो आपण स्प्लिट केला आहे ते आणि व्हिडिओ ॲक्टवरती नाही क्लिक करायचा. बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथे एक इफेक्ट ऑप्टिकल स्कॅनचा आहे, तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.